लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बंधू एवढीच रवींद्र बेर्डे यांची ओळख कधीही नव्हती. आपल्या अंगभूत विनोदी टायमिंगने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःला सिद्ध केलं होतं. प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे हे त्यांचे चुलत बंधू. लहानपणापासूनच बेर्डे बंधूंना अभिनयाची, नाटकाची आवड होती. त्यासाठी त्यांनी स्वतःचा नाटकाचा ग्रुपही सुरू केला होता. त्याद्वारे ती वेगवेगळी नाटकं करत असत. रवींद्र यांचं बालपण मात्र खूपच हलाखीत गेलं. त्यामुळे पूर्ण वेळ अभिनय करणं त्यांना शक्य नव्हतं. त्यासाठी त्यांना काम करणं आवश्यक होतं. त्याशिवाय त्यांचं घर चालणं अशक्य होतं. त्यामुळेच त्यांनी अनेक छोटी मोठी कामं केली. 1965 पासून त्यांनी आकाशवाणीवर नभोनाट्यांमध्ये काम करायला सुरुवात केली. अभिनयाशिवाय त्यांनी अनेक नभोनाट्यांचं दिग्दर्शनही केलं. त्यांची अनेक नभोनाट्य त्यावेळी चांगलीच गाजली. इथे त्यांनी तब्बल 24 वर्ष काम केलं. मात्र त्यांना केवळ आकाशवाणीपुरतं मर्यादित राहायचं नव्हतं. त्यांना रंगमंच खुणावत होता. अखेरीस 1987 मध्ये त्यांना व्यावसायिक नाटकातून संधी मिळाली. इथून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आपल्या आयुष्यात त्यांनी 31 नाटकं केलीत. या नाटकांमधील कामामुळे त्यांना मोठ्या पडद्याची वाट खुली झाली आणि त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका केल्या. भूमिका ही भूमिका असते, तिच्या लांबीवरून काही ठरवायला नको असं ते मानायचे. त्यामुळे त्यांनी अनेक वेळा दुय्यम भूमिकाही केल्यात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 300हून अधिक मराठी चित्रपटात अभिनय केला. याशिवाय त्यांनी 5 हिंदी सिनेमांमध्येही काम केलं. टीव्हीवरील अनेक मालिकांमध्येही त्यांनी विविध भूमिका साकारल्या. या व्यतिरिक्त अनेक जाहिरातींमध्येही ते झळकले. आपला भाऊ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत त्यांनी अनेक सिनेमात काम केलं. याशिवाय अशोक सराफ, विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे, सुधीर जोशी, भरत जाधव अशा अनेक कलाकारांसोबत त्यांचं काम चांगलंच खुललं. त्यांची तशी ओळख विनोदी भूमिकांसाठी असली तरीही त्यांनी अनेक खलनायकी भूमिकाही साकारल्या. मोठाले डोळे आणि बेरकी नजर यामुळे त्यांच्याकडे अनेक खलनायकी भूमिका चालून आल्या. 1995 साली व्यक्ती आणि वल्ली हे नाटक करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र त्यांनी काम करणं थांबवलं नव्हतं. 2011 मध्ये त्यांना घशाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यांना बोलणं अवघड झालं होतं. त्यामुळे त्यांना नाईलाजाने पुढे अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घ्यावी लागली. मात्र त्यांनी नाटकाप्रती आपली असलेली नाळ तुटू दिली नव्हती. स्वतः काम करू शकत नसले तरी ते दुसऱ्याची नाटकं पाहायला आवर्जून जायचे. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन द्यायचे. टाटा रुग्णालयात त्यांच्या कर्करोगावर उपचार सुरू होते. अलीकडे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. अखेरीस 12 डिसेंबर 2023 रोजी मध्यरात्री हृदयविकाराचा झटका त्यांना आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, सुना आणि नातवंड असा परिवार आहे. त्यांनी अभिनय केलेल्या काही चित्रपटांची नावं म्हणजे होऊन जाऊ दे, हमाल दे धमाल, एक गाडी बाकी नाडी, आमच्यासारखे आम्हीच, शेजारी शेजारी, सेम टू सेम, झपाटलेला, चिकट नवरा, बजरंगाची कमाल, कमाल माझ्या बायकोची, तुळस आली घरी, चतुर नवरा चिकणी बायको, एक उन्हाळ दिवस, देवा शपथ खोटं सांगेन खरं सांगणार नाही, थरथराट, चंगू मंगू, उचला रे उचला, बकाल, धडाकेबाज, गंमत जम्मत, झपाटलेला, भूताची शाळा अशा कित्येक मराठी चित्रपटातून त्यांनी काम केलं होतं. बायोस्कोप आर्ट्सकडून रवींद्र बेर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांची भूमिका असलेला आणि तुम्ही पाहिलेला सिनेमा आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा.